आपल्यासोबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत. मामा, परभणीमध्ये पंपवाले म्हणतात की 7-12 दाखवा आणि डिझेल घ्या, नेमकं काय सुरू? हे नक्की निश्चित प्रकारे चुकीचं आहे. या बाबतीमध्ये ताबडतोब मी कलेक्टर साहेबांशी आता फोन लावलेला आहे. या बाबतीमध्ये त्यांना चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. असं कुठेही 7-12 वगैरे पेट्रोल आणि आजही राज्यामध्ये पेट्रोल डिझेलची कुठेही टंचाई नाही आहे. विनाकारण लोकांना चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत आणि निश्चित प्रकारे जे आज आपल्याला माहिती आहे की 20% खप हा दिवसेंदिवस वाढलेला आहे, तर निश्चित प्रकारे थोडं लोक घाबरून डिझेलला आणि पंपाला रांगा लावत आहेत. कुठेही कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले या राज्यामध्ये डिझेलचा आणि पेट्रोलचा साठा शिल्लक व्यवस्थित आहे. आपण जर पाहिलं तर अनेक पंपांवरती गर्दी झाली आहे. शेतकऱ्यांसाठी काही रिझर्व्ह कोटा आहे का पेट्रोलचा, आणि त्या संदर्भातली काय आदेश? ठेवण्याची गरजच नाही. पेट्रोल डिझेल व्यवस्थित आहे, साठा व्यवस्थित आहे. विनाकारण हे अफवा पसरवल्या जात आहेत की युद्धामुळे वगैरे. आजही आपल्याकडे साठा व्यवस्थित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना सांगतो की त्यांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. अजिबात रांगा लावू नयेत. आपल्याला डिझेल पेट्रोल व्यवस्थित मिळेल. अशा पंपांवर कारवाई केली जाणार की 7-12 घेतली? 100% असं कोण जर चुकीचं 7-12 म्हणत असेल तर त्याच्यावरती नक्की त्या कलेक्टर साहेबांना सांगून त्याच्यावरती कारवाई केली जाईल. खताच्या संदर्भात आपण परवा निर्णय घेतलाय की लिंकिंग जे आहे ते पूर्ण बंद करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर हा सगळा निर्णय, नेमका काय निर्णय असेल? लिंकिंगच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की जे अनुदानित खतं असतात, जे सरकार ज्या खताला अनुदान देतं, जे दुकानदार आहेत त्यांनी तेवढे फक्त अनुदानित खतच फक्त त्या दुकानामध्ये त्यांनी ठेवायची. विना अनुदानित जे त्यांनी इतर जी काय हे आहेत ते त्यांनी ते दुकानात ठेवायचे नाहीत. तर लिंकिंगचा विषय तर येणार नाही. विधान परिषद संदर्भात बैठक आहे, सगळे इच्छुक या ठिकाणी बसलेले आहेत. नेमकं काय इच्छुक नाहीत? हे जिल्ह्यातले सगळे प्रमुख नेते मंडळी आहेत. इथं इच्छुकाचा विषय नाहीये. या बाबतीमध्ये आता वहिनी पक्षाच्या बाबतीमध्ये जिल्ह्यातल्या बाबतीत चर्चा करतील. आणि आज जो विषय आहे पक्षाचं, आपल्याला जिल्ह्यामध्ये इतर जे येणाऱ्या निवडणुका असतील, पक्षवाढीसाठी आपले क्रियाशील सभासद वाढीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर आज निवडणुकीचा पण विषय तो होणारच आहे. नक्की, म्हणजे महायुती म्हणून तुम्ही लढणार आहे की महायुती म्हणूनच आम्ही ही निवडणूक लढणार. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि सुनित्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार. आणि महायुती म्हणूनच जे वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना निश्चित प्रकारे मान्य असेल. आणि पुणे जिल्ह्याचा जर विषय झाला तर सुनेत्रा वहिनी जो निर्णय घेतील तो आम्ही सर्वजण मान्य करू. पण भाजप पण दावा करते जागे. आता कोण दावा काय करते? आम्हाला पण वाटते साताऱ्याला आम्हाला पाहिजे, सांगलीला आम्हाला पाहिजे, पण शेवटी सीट्स कुणाच्या जिथं जास्त आहेत. आपल्याला माहिती आहे की ह्या भागामध्ये इथं पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सीट्स ह्या ज्यादा आहेत. त्यामुळे ही जागा तर ऑलरेडी म्हणजे आपल्याला राष्ट्रवादी पक्षाचा हक्कच आहे त्याच्यावरती. नक्की, पुणे जिल्ह्यावरती राष्ट्रवादी पक्षाचा हक्क असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी जे आहेत ते सध्या आता बारामती हॉस्टेलमध्ये मीटिंगसाठी दाखल झालेत. कॅमेरामन किरण काजळेसह सागर आवड, साम टीव्ही.